ते आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठासमोर या. शेवटची आपली 10 ते 15 मिनिटं हवी आहेत. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण सर्वांनी समोर या. जे खेळपट्टीवरती असणारे सर्व खेळाडू प्रेक्षक वर्ग, आपल्या विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठासमोर या. आपली शेवटची 10 ते 15 मिनिटं हवी आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती आहे. आणि या क्रिकेट स्पर्धेला आपण या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर भूषण गोळे यांना विनंती आहे. भूषण गोळे यांना विनंती आहे की आपण आपलं 2 शब्दामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त करावं. या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर आहेत भूषण गोळे यांना विनंती या. आणि आपलं 2 शब्दामध्ये या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करा. सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा आपला असणारा अभिमान म्हणजे भूषण गोळे यांना या ठिकाणी विनंती करूया. मित्रांनो, जोरदार टाळ्या. आपल्या सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा अभिमान भूषण गोळे आपल्याशी बोलतायत. पहिलं तर मी व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद करतो. कारण एवढ्या रात्रीपर्यंत ते सगळेजण वेळात वेळ काढून थांबले आणि सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी त्यांनी मोलाचं योगदान दिलं. तसेच आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबा महाराज यांचं खूप खूप धन्यवाद करतो. आणि काकांचं धन्यवाद करणं म्हणजे त्यांचा अपमान केल्यासारखं आहे. कारण की काकाने आमच्यासाठी जे केलं, मी पाहिलेलं एक स्वप्न होतं की सातारा जिल्ह्यामध्ये अशी एक टुर्नामेंट व्हायला पाहिजे की ऑल इंडियातले आयकॉन्स इथे यायला पाहिजेत. सातारच्या पब्लिकला त्या आयकॉनचा खेळ बघता आला पाहिजे. साताऱ्यातले खेळाडू त्यांच्याबरोबर खेळले पाहिजेत. हे माझं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काकांनी दिवसाची रात्र केली म्हटले तरी चालेल. कारण की जेव्हापासून स्पर्धा सुरू झाली, स्पर्धेचा पहिला बॉल पडल्यापासून स्पर्धा त्या दिवसाचा शेवटचा बॉल पडेपर्यंत स्टंप काढून आम्ही गाडीमध्ये ठेवेपर्यंत काका एकही दिवस घरी गेलेले नाहीत. आमच्यासोबतच आहेत काका. त्यासाठी काकांचे खूप खूप धन्यवाद करतो. आणि पहिल्यांदाच आमचं हे आयोजन होतं. जरी कुणाचं काही कुणाला काय बोललं गेलं असेल, कुणाचा अपमान झाला असेल, तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि यापुढे यापेक्षा चांगलं नियोजन करून सातारकरांपर्यंत चांगले चांगले प्लेयर आणून चांगलं क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. हे होते भूषण गोळे, आपल्या सातारा टेनिस बॉल क्रिकेटचा अभिमान, या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर, ज्यांचं मनोगत आपण आतापर्यंत ऐकलं. चला, आता सगळे खेळाडू वैयक्तिक पारितोषिक आपण देतोय, त्याच्यामुळे लवकरात लवकर आपल्या स्टेजच्या समोर यायचंय. चारी टीम: सागर शेठ यादव मित्रसमूह कोडोली, धनगरवाडी, अनिल शेठ माने सागर शेठ यांचा संघ, त्याचबरोबर उदय मेडिकल सतीश जाधव आणि नितीन सुतार यांचा संघ, छत्रपती वॉरियर्स शाहरुख शेख आणि अभिजित जाधव यांचा संघ, भगवती योद्धाच राजेंद्र शेठ राठोड, जितेंद्रजी राठोड, माफ करा, जितेंद्र राठोड आणि कुलदीपजी राठोड यांचा संघ आहे भगवती योद्धाच. चला, तर आता पंचांचा सन्मान इथे आपण करणार आहोत. सगळ्यात पहिले दीपक बोराडे, अक्षय निर्मळ आणि तिन्ही पंच, आपण तिघांनी व्यासपीठावर या. अक्षय निर्मळ यांचा सन्मान इथे केला जाईल. पंच पॅनलचा सन्मान होत आहे. अक्षय निर्मल यांचा आपण सन्मान करत आहोत. रुद्रनील राजे भोसले यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान त्यांच्या ठिकाणी केलेला आहे. ऑफिशियल पंच गेली 5 दिवस 5 रात्रीमध्ये चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आणि त्यांचा आपण सन्मान करत आहोत या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर अतुल डोंगे यांचा सन्मान इथे केला जाईल. अप्रतिम पंचांची भूमिका अतुलजी यांनी देखील निभावली या स्पर्धेमध्ये, त्यांचाही सन्मान इथे केला जातोय. रुद्रनील राजे भोसले यांच्या शुभ हस्ते आपण हाही सन्मान ठिकाणी करत आहोत या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. या पंचांचा होतोय स्नेहपूर्वक सन्मान.
यानंतर दीपक बोराडे आमचे तिसरे पंच. या तिन्ही पंचांनी खूप चांगली भूमिका इथे पार पाडली आहे आणि आता दीपक बोराडे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. तोफेसह युद्धसज्ज रूपातील छत्रपती शिवरायांची असणारी प्रतिमा आणि हे सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचाही या ठिकाणी करत आहोत. रुद्रनीलाजी भोसले यांच्या शुभासे स्नेहपूर्वक सन्मान. यानंतर 70-70 स्पोर्ट्सचे आतिश यांनी खूप चांगली भूमिका या स्पर्धेमध्ये पार पाडली. आतिश, सागर, आपले सगळे 70-70चे कॅमेरामॅन, सगळ्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. अप्रतिम टेलिकास्ट केले. दररोज 2 लाख व त्यापेक्षा जास्त प्रेक्षकांनी क्रिकेटची स्पर्धा पाहिली. चला तर करूया सन्मान आतिश यांचा. 70-70 स्पोर्ट्ससाठी एकदा जोरदार टाळ्या. 70-70 स्पोर्ट्स यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे आणि आपण त्यांना देखील या ठिकाणी छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेल्या सन्मान चिन्ह देऊन 70-70 स्पोर्ट्सने जे टेलिकास्ट केलंय अप्रतिम आहे आणि त्यांच्या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या वतीने होत आहे. यानंतर आमचे दोन्ही स्कोरर यांचा सन्मान इथे केला जाईल. अप्रतिम स्कोरिंगची भूमिका पोतेकर बंधूंनी इथे निभावली आहे. अजित आणि अमित पोतेकर दोघांचाही सन्मान इथे केला जाईल. दोघांनी यायचं आहे. दोन्ही जुळे बंधू आहेत आणि तेवढीच चांगली स्कोरिंग. आम्हाला देखील ओळखणं थोडंसं कठीण जात होतं कुठला स्कोरर बसलाय आमच्या बाजूला, परंतु खतरनाक स्कोरिंग या दोन्ही बंधूंनी केली आहे आणि त्यांचाही सन्मान आता आमच्या मुख्य व्यासपीठावर होतोय. एकदा जोरदार टाळ्या आमच्या पोतेकर बंधूंसाठी. खूप चांगली स्कोरिंग या दोघांनीही केली आहे. धन्यवाद पोतेकर बंधू. यानंतर ज्यांच्या आवाजाने या स्पर्धेवर भुरळ घातली, 5 रात्रीमध्ये हा आवाज दुमदुमताना आपल्याच राजधानी साताऱ्याचा आवाज. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपल्या शेतकरी कुटुंबातला मुलगा आज सातारा प्रीमियर लीगही गाजवतोय आणि त्यातल्या त्यात आमच्या मुंबईच्या अनेक स्पर्धा, मुंबईच्या अनेक स्पर्धा ज्या आवाजाने अनेक प्रेक्षकांना भुरळ घातली आहे, असा आपल्या साताऱ्याचा गोड आणि बुलंद आवाज निलेश मर्ढेकर सरांचा आवाज आणि त्यांचा सन्मान इथे आपण करतो. एकदा जोरदार टाळ्या निलेश मर्ढेकर सरांसाठी. अप्रतिम समालोचन या स्पर्धेमध्ये निलेश मर्ढेकर सरांनी केलंय आणि खूपच चांगला शब्द भंडार त्यांच्याकडे आहे आणि खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. त्याबद्दल निलेश मर्ढेकर आपलं नक्कीच मनपूर्वक आभार आम्ही या सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून इथे व्यक्त करतोय. त्याचबरोबर यानंतर आपण आणखीन एक सन्मान करणार आहोत ज्यांचा आवाज 5 रात्र आणि 5 दिवसामध्ये आपण ऐकलात. मित्रांनो, सन्मान होत आहे आवाजाचा. माझ्या मराठीच्या बोलू कौतुके परी अमृताते पैजा जिंक ऐसे अक्षर रसिक मिळवीन. मित्रांनो, IPL आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आवाज, मराठी भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे, प्रॉपर क्रिकेटिंग समालोचक, प्रो गोविंदा, अल्टिमेट खो खो, अशा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकला, ज्यांनी मराठीमधून IPLचं समालोचन केलं, मिस्टर IPL कुणाल लते सरांच्या ठिकाणी होतोय स्नेहपूर्वक सन्मान. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचा सन्मान करतो. शब्द सुमनांच्या माळा गुंपत प्रेक्षकांना ज्यांनी मंत्रमुग्ध केलं असे कुणाल लते सर. अपेक्षा करतोय अविनाश दादा कदम यांच्या वतीने सगळ्यांचा सन्मान झालाय आणि जर कोणाचा राहिला असेल तर हा शाब्दिक सन्मान आपण सगळ्यांनी स्वीकारावा आणि जर कोणाचा राहिलाही असेल आमच्या माध्यमातून चुकीने तर नक्कीच आपली सगळ्यांची क्षमा मागतो. चला तर आता या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला आपण सुरुवात करतोय. सगळ्यांनी पुढे या. सगळे जे खेळाडू आहेत आणि समर्थक आहेत, चारी टीम. चला, शेवटची 5 मिनिटं आपल्याला द्यायची आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी थोडंसं पुढे या. लगेच बक्षीस समारंभ आपण इथे पूर्ण करतोय. या स्पर्धेमध्ये आता सगळ्यात महत्त्वाची सूचना आणि माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ही जी वैयक्तिक पारितोषिकं आहेत ती सेमीफायनलमध्ये दाखल होणाऱ्या 4 टीममध्ये दिली जातात. हाच कुठल्याही लीग स्पर्धेचा रूल असतो आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेला 16 टीम खेळतात, अनेक मोठमोठ्या लीग स्पर्धांमध्ये 7 पॉईंट हे विकेटचे असतात आणि प्रत्येक धावेला 1 पॉईंट. त्याच्यामुळे 7 पॉईंट विकेटला प्रत्येक धावेला 1 पॉईंट अशी मांडणी आपण केली आहे पॉईंटची. याची माहिती आतापर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला तर आता उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये संघाचं नाव आहे उदय मेडिकल. 2 खेळाडू होते या रेसमध्ये, परंतु स्थानिक खेळाडूंना आपण नेहमीच प्रोत्साहन दिलंय. राजेश सोरटेने देखील 7 विकेट घेतले, परंतु दुसराही खेळाडू या टीममध्ये त्याचे 7 विकेट आहेत. काय वाटतंय कोण असेल उदय मेडिकलचा गोलंदाज?
तेजस ज्याने 7 विकेट घेतलेले आहेत तो ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. झुंगटीचा तेजस कोकरे ठरला SDPL चा सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मंत्री शिवेंद्र सिंह राजे चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज. पट्ट्या आहे झुंगटीचा, नाव आहे तेजस कोकरे, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. झुंगटी गावचा असणारा तेजस कोकरे ठरला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. रुद्रनील राजे यांच्या शुभाशय आपण त्यांना देत आहोत. ही आकर्षक ट्रॉफी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तेजस कोकरे कासपठारच्या झुंगटी गावचा आहे आणि या स्पर्धेमध्ये येताना आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि बेस्ट बॉलर पुरस्कार. तेजस कसं वाटतं आतापर्यंत असोसिएशनची लीग बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धा खेळल्यात एक गाव अकराच्या, परंतु सातारा जिल्ह्याची डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये झुंगटी गावातून एक वेगवान गोलंदाज येतो काय आणि आपल्या नावाचा डंका वाजवतो काय आणि अनेक मॅचेस मध्ये धावा रोखून धरतो काय, कशा भावना आहेत? भावना तर खूप चांगल्या आहेत आणि संघ मालकाने माझ्यावर भरोसा केला, त्यांच्यामुळे त्यांचे धन्यवाद. आणि स्पर्धा खूप चांगली आणि खेळायला खूप मजा आली. अनेक क्रिकेट स्पर्धा तू एक गाव अकराच्या खेळत होता, परंतु ही प्रीमियर लीग तुझ्या भेटीला आली आणि आता तुझ्या खेळाचं स्वरूप बदललेलं आहे. एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती तेजस कोकरे हे नाव आता सर्व जिल्ह्याला माहिती पडलंय. काय वाटतं स्पर्धेबद्दल, कशा भावना आहेत? स्पर्धेबद्दल स्पर्धा खूप चांगली आणि आयकॉन ठेवलं ते बरं झालं, कारण का शिकायला खूप भेटलं आयकॉन लोकांकडून आणि टीम खूप चांगली होती आमची. पश्चिम जावलीचं नाव आणि त्या नावाचा डंका वाजवलाय, कशा भावना आहेत? भावना तर चांगल्या आहेत. पहिला आशिषोनमध्ये खेळायचो आणि सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग खेळायला भेटली, हे माझं नशीब आहे आणि माझी मेहनत आहे याच्या पाठी आणि इथनं पुढं मी असंच करत राहीन. क्या बात आहे. हे होता तेजस कोकरे या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन. आणि आता त्याला दिली जाते ही इलेक्ट्रिक बाईकची चावी. एकदा जोरदार टाळ्या. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तेजस ठरलाय. 7-7 विकेट दोघांचे होते. राजेश सोरटेचे 7, तेजसचे 7. अभिनंदन. यानंतर आता उत्कृष्ट फलंदाज, या यादीमध्ये भरपूर नाव होती. एक तर होता प्रथमेश राठोड, परंतु तो आहे ऑल इंडिया आयकॉन खेळाडू, त्याने धावा केल्या 241. त्यानंतर होता आपल्या साताऱ्याचा स्टार भूषण गोळे, यांनी धावा केल्या 128. आणि आता उत्कृष्ट फलंदाज काय वाटतंय कोण आहे? नाही, राठोड नाहीये. परत सांगतोय, आपण स्थानिक खेळाडूंना आपण प्रोत्साहन दिले या स्पर्धेच्या माध्यमातून. राठोडसाठी वेगळं बक्षीस आहे. त्यामुळे या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज, टीमचं नाव सांगतो, छत्रपती वॉरियर्स. खेळाडू आहे टिल्लू चौधरी आणि त्याचे आकडे आहेत 1, 2, 3 म्हणजे 123 धावा टिल्लूने केल्यात आणि तो ठरला या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मंत्री शिवेंद्र सिंहराजे चषकाचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. तालुका फलटण, गाव आहे चौदारवाडी आणि या चौदारवाडीचा खेळाडू आहे टिल्लू चौधरी अर्थात मिलिंद चौधरी ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा मंत्री शिवेंद्र सिंहराजे चषकाचा आपण त्यांना देऊया बेस्ट बॅटर ऑफ द हा पुरस्कार. मित्रांनो, जोरदार टाळ्या. टिल्लूची बॅटिंग आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्या. तालुका फलटण, गाव आहे चौदारवाडी, नाव आहे टिल्लू चौधरी. 123 धावा केलेल्या आहेत. 1, 2, 3 या खेळाडूने हेलिकॉप्टरद्वारे मारलेले 3 षटकार नेहमीच आठवणीत राहतील या सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचे आणि त्याला दिली जाते ही इलेक्ट्रिक बाईकची चावी. अभिनंदन टिल्लू. टिल्लू चौधरी यांना बाईक मिळते आणि उत्कृष्ट फलंदाजा पुरस्कार त्यांनी आपल्या नावी केलेला आहे. पुरस्कार चाललाय फलटणला. टिल्लू चौधरी ठरलेले आहेत या स्पर्धेचे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. टिल्लू, कसं वाटतं हा पुरस्कार मिळाला? संघ सेमीफायनल पर्यंत क्वालिफाय झाला होता, परंतु हा पुरस्कार तुम्हाला मिळतोय, कशा भावना आहेत? सर, सर्वप्रथम आपले शाहरुख शेख व पप्पू शेठ जाधव यांचे आभार मानतो. थोडी टॉस जिंकलो होतो सेमीफायनलला. सगळी म्हणत होती आपण डिफेन्स करू, बॅटिंग करू, पण मी म्हटलं जाऊ दे, आपण चेसिंगला जाऊया. तोच माझा निर्णय चुकला. परंतु एकंदरीत मॅच हा एक वेगळा भाग आहे, परंतु हा पुरस्कार एकंदरीत तुम्हाला संपूर्ण परफॉर्मन्स बद्दल मिळालाय, तर त्याच्याबद्दल कसं वाटतंय? हा परफॉर्मन्स मी माझ्या टीमला, माझ्या फॅमिलीला डेडिकेट करतो. ती कितवी बाईक आहे? तिसरी बाईक आहे सर. आता तिसरी बाईक मिळाली. टिल्लू, तुम्ही अगोदर देखील बरंचसं बोललात, परंतु हा युवा खेळाडूंसाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे. पुढच्या वर्षी जे खेळाडू सहभागी होतील त्यांना काय सांगाल? तर फाईटमध्ये पण सांगितले परफॉर्मन्स करा आणि फिजिकल फिटनेस करा. थोडं भावनिक झालो आहे सर. अजून हा एक माझा जो आत्ताचा हे आहे तो एका व्यक्तीसाठी डेडिकेट आहे, ते मी नंतर सांगतो.
जोरदार टाळ्या. हे होते टिलू चौधरी ज्यांना मिळाला उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा. यानंतर पण वैयक्तिक पारितोषिका अगोदर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आता इथे आपण देणार आहोत. चतुर्थ पारितोषिक जात आहे भगवती योद्धाजला. या स्पर्धेमध्ये 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. जितेंद्र शेठ राठोड आणि त्यांचा संपूर्ण संघ, भूषण गोळे आणि सगळे टीम आपण यायचंय. चतुर्थ पारितोषिक आपल्याला दिले जाते 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी. बरोबर. भगवती योद्धा चौथ्या क्रमांकावर का, ह्याचा प्रश्नाचं उत्तर हे आहे की भगवती योद्धा आज या टीमचा पराभव झाला आणि तो पराभव उदय मेडिकलने केला. त्याच्यामुळे चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं जात आहे भगवती योद्धाजला. यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक इथे दिलं जाईल छत्रपती वॉरियर्स, कारण सागर शेठ यादव मित्र समूहाने यांना पराभूत केलं होतं. म्हणून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक छत्रपती वॉरियर्स, शाहरुख शेख, अभिजित जाधव यांचा संघ. आपण या कॅप्टन, टिल्लू आणि संपूर्ण टीम. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार आपण देत आहोत. सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा टीमचं नाव आहे छत्रपती वॉरियर्स. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. यानंतर या स्पर्धेमध्ये ऑल इंडिया आयकॉन खेळाडूसाठी बेस्ट परफॉर्मर ऑफ द SDPL सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी केली त्याच्यासाठी एक LED TV आपण देणार आहोत आणि ती देखील सॅमसंगची LED TV आहे. आयकॉन खेळाडू, येस त्याचाच उल्लेख मी केलाय. ऑल इंडिया आयकॉन खेळाडू ज्याने सगळ्यात चांगला परफॉर्मन्स केला. आता नाव सांगायची गरज आहे का? म्हणून मी मगाशी सांगितलं होतं त्याच्यासाठी एक वेगळं बक्षीस आहे. खेळाडूचं नाव आहे प्रथमेश राठोड. आता त्यांनी काय काय केलं हे तुम्हाला सांगतो आणि त्याचे पॉईंट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याने टोटल 241 धावा केल्या बॅटने. त्याचबरोबर त्याने 9 विकेट घेतल्या. 9×7=63 पॉईंट त्याचे झाले. 241 धावा बॅटने केल्या आणि टोटल पॉईंट झालेले आहेत 304. सागर शेठ यादव मित्र समूहाचा ऑल इंडिया स्टार खेळाडू आहे प्रथमेश राठोड, म्हणजेच आपला लाडका रावडी राठोड. ऑल इंडिया आयकॉन मध्ये बेस्ट परफॉर्मन्स ज्याने केलेला आहे प्रथमेश राठोड. 3 अर्धशतक या खेळाडूने झळकवली. आला, धुडगूस घातला, धुमाकूळ घातला, धिंगाणा घातला, धडाकेबाज बॅटिंग केली, प्रेक्षकांची मनं जिंकली. टीम मेंबर्स असतील चालतील, आपण त्यांना पुरस्कार प्रदान करूया प्राथमिक स्वरूपामध्ये. मित्रांनो, प्रथमेश राठोडचा खेळ आवडला असेल ना, एक क्रिकेट प्रेमी म्हणून जोरदार टाळ्या. प्रथमेश राठोड आयकॉन मध्ये बेस्ट परफॉर्मन्स हा खेळाडू राहिला. जबरदस्त बॅटिंग या खेळाडूने केली. आपण याला देत आहोत सॅमसंगची LED TV त्याच्या चांगल्या खेळासाठी. यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. फायनल मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी करणारा अक्षय वाठारकर ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पुरस्कार विजेता खेळाडू अभिनंदन. टीमचा कॅप्टन आहे सागर शेठ यादव मित्र समूह कोडोलीचा. आणि त्या खेळाडूला पण या ठिकाणी देऊया प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार. वीरा स्पोर्ट्स कडून ही बॅट आहे आणि ती बॅट त्याला प्रदान केली जाईल चांगल्या खेळासाठी. अक्षय वाठारकर, तालुका फलटण, गाव बरड, आणि या गावचा असणारा अष्टपैलू खेळाडू. फायनलच्या मॅच मध्ये संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकला होता, या खेळाडूने बाहेर काढला आणि चांगली धावसंख्या उभारली. गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवली. अष्टपैलू कामगिरीसाठी
ठरला अक्षय वाटारकर फायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. जबरदस्त खेळ. अक्षय काय सांगाल? आपण रुद्रनील राजे भोसले यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना पुरस्कार देऊ. अक्षय काय सांगाल? संघ अडचणीमध्ये अडकला होता, धावा येत नव्हत्या. अक्षय वाटारकर मैदानाच्या आतमध्ये थांबले, धावा यायला सुरुवात झाली. संघाने 80 धावा बनवल्या आणि संघाने सामना जिंकला. कशा भावना आहेत? मॅच चालू व्हायच्या आधी सर कॅल्क्युलेशन होतं की 75-80 करूया. बॉलिंग अटॅक आपला पण चांगला आहे, त्यांचा पण बॉलिंग अटॅक चांगला होता. मला चान्स भेटला चान्स, परंतु बॅटिंग झाली. अ, ही ही क्रिकेट स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये पार पडलेली आहे, परंतु पर्व क्रमांक 2 ची उत्कंठा तुम्हाला आजपासूनच लागली का? नक्कीच सर, पर्व क्रमांक 2 उत्कंठा आजपासून लागलेली आहे. हे झालं आता प्लॅटफॉर्म साताऱ्याच्या खेळाडूंसाठी तयार व्हायला पाहिजेत का? काय भावना आहेत? नक्कीच सर, अशा प्लॅटफॉर्मची गरज आहे. हे असा प्लॅटफॉर्म जे मुंबई साईड किंवा रायगड साईड तसं प्लॅटफॉर्म साताऱ्याला पहिल्यांदाच भेटलं आहे. अतिशय उत्कृष्ट नियोजन. जोरदार टाळ्या. अक्षय वाटारकर हा होता मेगा फायनलचा प्लेअर ऑफ द मॅच. यानंतर उपविजेत्या टीमचा सन्मान इथे केला जाईल. 1,00,000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर संघ मालकांना एक इलेक्ट्रिक बाईक देखील आपण देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि उदय मेडिकल, सतीश जाधव, नितीन सुतार यांचा संघ आहे. आपण या कॅप्टनसह मुख्य व्यासपीठावर 1,00,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर संघ मालकांना ई बाईक देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. उदय मेडिकल उपविजेता संघ राहिलेला आहे सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चा. सतीश दादा जाधव, नितीन दादा सुतार हे टीम ओनर आहेत आणि त्यांच्या मालकीच्या संघाने उपविजेता क्रमांक पटकवलेला आहे. असा संघ आहे उदय मेडिकल क्रिकेट क्लब. या 1,00,000 रुपयाचा रोख धनादेश, क्रिस्टलची आकर्षक ट्रॉफी देऊन आपण या टीमचं करूया अभिनंदन, करूया कौतुक. आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करत आहोत रुद्रनील राजे भोसले, त्याचबरोबर अविनाश कदम काका यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा पुरस्कार प्रदान करतोय. टीमचं नाव आहे उदय मेडिकल. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. उदय मेडिकल टीम ठरलेला या स्पर्धेचा उपविजेता संघ सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग म्हणजे मंत्री शिवेंद्र सिंह राजे चषकाचा. मालकाला आता इथे ही इलेक्ट्रिक बाईकची चावी इथे दिली जाते. अभिनंदन सतीशजी जाधव आणि नितीन सुतार, आपलं खूप खूप अभिनंदन. खूप चांगला खेळ केला तुमच्या संघाने, परंतु खरोखर मन जिंकली तुमच्या टीमने. आता आपण मालिकावीराचा पुरस्कार इथे देणार आहोत. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मालिकावीरासाठी प्रत्येक धाव महत्वाची होतीच आणि त्याचबरोबर विकेट देखील. तर आता कॅल्क्युलेशन सुरू करा. काय वाटतंय कोण असेल मालिकावीर? सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये प्रथमेशचा सन्मान झालाय, कारण लोकल टू ग्लोबल म्हणजेच आपल्या साताऱ्याचा खेळाडू तो आहे. बॉन्ड देखील या रेसमध्ये होता. बॉन्डने धावा केल्यात, पण आता मी रन सांगतो. सगळ्यात पहिले बॅटने 128 धावा केल्या, 3 विकेट घेतल्या. सात्विक 21 पॉईंट त्या 3 विकेटचे आहेत. बॅटने 128 धावा केल्यात, त्याचे 128 पॉईंट आहेत आणि टोटल पॉईंट झालेले आहेत 149. त्याच्यामुळे त्याच्याजवळ कुठलाच खेळाडू नव्हता आणि भगवती योद्धाचा खेळाडू, टीमचा कॅप्टन, या साताऱ्याचा लाडका खेळाडू कंदीपेडा भूषण गोळे ठरला या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. मिस्टर SDPL सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा मालिकावीराचा पुरस्कार चाललाय भूषण गोळे यांना. एकदा जोरदार टाळ्या. मंत्री शिवेंद्र सिंहराजे चषकाचा मालिकावीर पुरस्कार भूषण गोळे यांना मिळालाय. ट्रॉफी आहे, त्याचबरोबर बाईक आहे, ती आपण त्यांना प्रदान करूया. बाईकची चावी. भूषण गोळे यांनी जबरदस्त बॅटिंग केलेली आहे, गोलंदाजी चांगली केली आहे. मिस्टर SDPL हा पुरस्कार भूषण गोळे यांना मिळतोय त्यांच्या चांगल्या खेळासाठी आणि हा पुरस्कार आपण त्यांना प्रदान केलाय. भूषण, तुम्ही अगोदर देखील बोललात, परंतु हा पुरस्कार तुम्हाला मिळालेला आहे आणि त्या मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपण त्यांच्याशी वार्तालाप करूया. भूषण गोळे या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर होते आणि त्यांनी हा पुरस्कार मिळवलाय, मालिकावीराचा पुरस्कार मिळालाय. जीवनातली ही कितवी तुमची बाईक आहे? बाईक सातारा जिल्ह्यामध्ये पहिलीच बाईक आहे आणि माझ्या मते सातारा जिल्ह्यामध्ये बाईक असणारी स्पर्धा पण पहिलीच आहे.
सातारा तालुक्यामध्ये एवढी मोठी स्पर्धा आणि त्याच्यासाठी मॅन ऑफ द मॅच बेस्ट बॅट्समन म्हणा बेस्ट बॉलर म्हणा सगळ्यांसाठी घरची कौतुकाची थाप ही महत्वाची आणि सातारा हा तुमचं घर आहे आणि घरातून मिळालेली कौतुकाची थाप म्हणजे घरच्या मैदानावरती केलेला हा उल्लेखनीय खेळ याच्याकडे तुम्ही कसं बघता? खूप आनंद होतोय कारण की लहानाचा मोठा इथं झालो. जेव्हा क्रिकेट स्टार्ट केलं तेव्हा याच ग्राउंडवरती प्रॅक्टिस सुरू केलं. माझ्याबरोबर सगळे सिनियर प्लेयर्स होते. मी आवर्जून नाव घ्यायला आवडेल मला की इरफान पागवान सर असतील, सागर जाधव असेल, प्रवीण दादा भुसे असतील आणि फिरोजभाई पठाण जे आता नगरसेवक आहेत आपल्या साताऱ्याचे. या सगळ्यांसोबत मी प्रॅक्टिस करायचो इथं. तेव्हापासूनच एक टीम स्पिरिट म्हणा आणि स्पोर्ट्समॅनशिप त्यांच्याकडून शिकायला मिळालं आणि या सगळ्यांसोबत खेळत असताना इथपर्यंत पोहोचलो. एवढ्या मोठ्या स्टेजवरती आलो आणि खेळाडूबरोबर आज एक नवीन टॅग मिळाला आयोजक म्हणून. त्याबद्दल सर्व सातारकरांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही ISPL सातारामधून खेळलेले 3 वेळा, परंतु आपल्या सातारच्या खेळाडूंना ISPL खेळायची ही स्पर्धा महत्त्वाची होती, परंतु त्या युवा खेळाडूंना काय सांगाल? युवा खेळाडूंसाठी एकच मी संदेश देईन की आपण स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे, अपडेट राहिलं पाहिजे. बाहेर क्रिकेट काय चालू आहे, बाहेरच्या ओपन क्रिकेटमध्ये काय काय घडामोडी होत आहेत त्याला अपडेट राहिलं पाहिजे. आपण स्वतःमध्ये काय इम्प्रोव्हायझेशन करू शकतो हे सगळं त्यांनी स्वतः अपग्रेड केलं स्वतःला तर ते देखील एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आणि मोठं क्रिकेट खेळू शकतील. अशी जर आयोजन झालं तर आपले खेळाडू साताराच्या बाहेर जायला वेळ लागणार नाही, त्याच्याकडे कसं बघता? बरेचसे खेळाडू आता पण ओपन क्रिकेट खेळतात पण माझी म्हणण्यापेक्षा अविनाश काकांची एकच इच्छा होती की तुझ्यासोबत अजून साताऱ्यातले नवीन नवीन हिरे तयार झाले पाहिजेत आणि ते देखील ISPLच्या सारख्या प्लॅटफॉर्मवरती खेळले पाहिजेत. त्यासाठीच हा एक प्रयत्न होता. त्या जोरदार टाळ्या भूषण गोळे यांच्यासाठी आणि हा तो एक प्रयत्न होता की आपलेही खेळाडू ISPL मध्ये पोहोचले पाहिजेत, त्यासाठी केलेला हा टास होता. भूषण गोळे ठरलेत या स्पर्धेचे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. आणि याच्यानंतर आजच्या रात्रीतला हा शेवटचा पुरस्कार, जो जीता वही सिकंदर. म्हणजेच काय तर सागर शेठ यादव मित्रसमूह कोडोली धनगरवाडी, अनिल शेठ माने, सागर शेठ यादव यांचा संघ 2 लाख रुपयाचं पारितोषिक आणि मालिका या स्पर्धेमध्ये बाईक देखील आपण देतोय संघ मालकांना. अभिनंदन. सागर शेठ यादव मित्रसमूह कोडोली धनगरवाडी, अनिल शेठ माने, सागर शेठ यादव यांचा संघ या स्पर्धेमध्ये फायनल जिंकलेला आहे आणि दोन्ही संघ मालक अनिल शेठ माने यांच्या चेहऱ्यावर तो आनंद आहे, सागर शेठ यांच्या चेहऱ्यावर तो आनंद आहे. कारण अनिल शेठ यांनी सांगितलं होतं की सागर शेठ यांच्याच नावाने आमचा संघ खेळतो आणि त्यांचंही स्वप्न पूर्ण झालंय. कारण साताऱ्याची स्पर्धा, मानाची स्पर्धा जिंकली आहे सागर शेठ यादव मित्रसमूह कोडोलीने. अभिनंदन. आले तुफान किती जिद्द न सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली आज पुरी. सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मंत्री शिवेंद्र सिंह राजे चषक जिंकलेला आहे सागर शेठ यादव मित्र समूह कोडोली धनगरवाडी या टीमने. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन सागर शेठ यादव मित्र समूह कोडोली धनगरवाडी. कदमों को रुकना मंजूर नता, राहे और भी तो है, तय करना ही तो क्यों ना हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो है. आणि सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा सफर जिंकलाय सागर शेठ यादव मित्र समूह कोडोली धनगरवाडी या टीमने. अनिल शेठ माने यांच्या संघाने मारली बाजी. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर महादेव. आता चॅम्पियनच्या बोर्ड जवळ तुम्हाला जायचंय, फक्त कॅप्टननी इथे सध्या थांबा. कारण चॅम्पियनच्या बोर्ड जवळ तुम्ही गेल्यानंतर ती आतिषबाजी होणार आहे आणि ट्रॉफीसाठी एक वेगळं सेलिब्रेशन रीलची तयारी करून घ्या. अनिल मानेंशी आपण बोलून घ्या, कारण ते चांगले बोलतात. पॉडकास्टमध्ये खतरनाक बोललेत आपल्या सातारी भाषेत आणि नक्कीच
त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलाय. सागर शेठ, तुमचे अभिनंदन. त्यानंतर तुम्ही रीलसाठी जायचंय त्या चॅम्पियनच्या बोर्डजवळ. अनिल शेठ माने यांच्या संघ मालकीच्या संघाने मारलेली आहे बाजी. चॅम्पियन संघ ठरलेला आहे. कसं वाटते? 16 संघांनी स्वप्न पाहिलं आणि अखेरकार त्याच्यामध्ये तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि एखादं स्वप्न ज्यावेळेस पूर्ण होतं त्यावेळेस आपल्याला भरून येतं. 16 संघांनी स्वप्न तुम्ही ओके. परत आपण बाईक देऊया. बाईकची चावी आहे आणि संघ मालकांना ही बाईक दिली जाईल. 2 लाख रुपयाचा रोख धनादेश, आकर्षक ट्रॉफी, त्याचबरोबर ही बाईक आपण त्यांना देत आहोत. संघ मालकांना आपण ही बाईक देत आहोत. फायरवर्क्स आपल्याला ज्या वेळेला अविनाश काका तिथे येतील, रुद्रनील राजे तिथे येतील आणि त्यानंतर फायरवर्क्स करायचंय. तुम्हाला तसं सांगण्यात येईल. अनिल शेठ माने, आपले 2 शब्द फक्त महत्वाचे. खेळाडू म्हणून तुम्ही सहभागी झाला, संघ मालक म्हणून सहभागी झाला आणि संघाने बाजी मारलेली आहे. कसं वाटतंय? सागर शेठ या ठिकाणी बोलते, त्यांच्या नावाने संघ आहे. अतिशय सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. मी काकांचे खरोखर आभार मानतो की त्यांनी आपल्या या नवीन खेळाडूंना एवढं मोठं प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. नवीन नवीन खेळाडू आहेत त्या निमित्तानं, या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला भेटले. संघाचे धुरा ज्यांच्याकडे होती ते अनिल माने यांनी हा सागर शेठ यादव हा संघ निवडला आणि माझा संघ या स्पर्धेचा अंतिम विजेता ठरला. आपल्या सर्वांच्या साथीने हा विजय संपन्न झाला. मी सर्वांना धन्यवाद बोलतो. स्पर्धेला अविनाश काकांमुळे जे रूप आलंय त्यामुळं म्हणजे अशी स्पर्धा अविनाश काका कंटिन्यू अशी स्पर्धा ठेवतो. काका या सातारमधले सातारमधली जेवढी मुलं खेळतात ना, खरंच आताचे प्राधान्य ते कोणीही देऊ शकत नाही. कुणाल दाते सर असतील, वर्डेकर सर असतील, चंदू शेट्टे सर असतील, त्यांचं खरंच आभार. कारण त्यांनी जी स्पर्धा उठवली नाही त्यांचं कौतुक करण्यापेक्षा. चला, बोलायला शिकलेत आमचे अनिल माने. बघितलं ना, आपण इकडे आल्यानंतर 5 दिवसात बोलायला शिकवलंय. आमच्या खरंच महाराज साहेबांचा आशीर्वाद आहे. त्यांचे खरंच आभार. चला, आता आपण रुद्रनील राजे आणि अविनाश दादा कदम यांना विनंती करतो, आपण आता या विनिंग टीम बरोबर त्या विनिंग मोमेंटसाठी तिथे जॉईन व्हायचंय. फायरवर्क्स होईल आणि त्यानंतर आपण सगळ्यांची रजा घेऊया. चला या. फक्त रुद्रनील राजे आणि अविनाश काका कदम तिथे या कॅप्टन बरोबर त्या ट्रॉफी बरोबर जातील आणि त्यानंतर फायर शो होईल. तुम्हाला इथे काउंट डाऊन देऊ 1 2 3 तेव्हा करायचं आहे ज्या वेळेला हे येतील. येस, तोपर्यंत रीलची तयारी करून ठेवा. एखादा कॅप्टन कशी ट्रॉफी घेऊन येतो, रील चांगली झाली पाहिजे. टीम सागर शेठ यादव मित्र समूह. चला, अनिल शेठ माने आपण देखील जॉईन व्हा लगेच. सागर शेठ आपण देखील तिथे जॉईन व्हा. आणि आमचे आयोजक अविनाशजी कदम, रुद्रनील राजे. ओके, ऑल सेट. आता काका अविनाशजी कदम आणि रुद्रनील राजे तुमची ट्रॉफी तिथे घेऊन येत आहे तुमच्या कॅप्टनच्या बरोबरीने. आणि ब्रँड अँबॅसेडर भूषण गोळे हे देखील तिथे येतील. आणि त्यानंतर ज्यावेळेला काउंट डाऊन देऊ त्याच वेळेला फायरवर्क्स होईल. स्टेजच्या समोरचे हे प्रेक्षक थोडेसे बाजूला आहे ना प्लीज. हे तुमच्यासाठीच आम्ही केलंय. थोडंसं बाजूला या. सेंटर सोडा, हा सेंटर सोडा. लखन, आपण हे सगळे पोरं बाजूला घ्या. मान्यवर बाजूला घ्या. चला, बाकी कोणी नका जाऊ. चला या. काका अविनाशजी कदम, रुद्रनील राजे, भूषण गोळे ब्रँड अँबॅसेडर तिथे जॉईन करतील आणि त्यानंतर
फटाक्यांची आतिषबाजी होईल. चॅम्पियन संघ सागर शेठ यादव मित्र समूह कोडोली धनगरवाडी. चला तर आता ही ट्रॉफी तुमच्याकडे येते. अभिनंदन, खूप चांगला खेळ केलाय सागर शेठ यादव मित्र समूहाने. हे सगळेजण तिथे पोहोचतायत या ट्रॉफीसह. पहिलं पर्व या SDPL चा ही ट्रॉफी जिंकली आहे सागर शेठ यादव मित्र समूहाने. आणि आजची रात्र अक्षरशः गाजवली. सगळ्यांची स्वप्न पूर्ण झालीत या SDPL च्या माध्यमातून. 1 2 3 आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं पहिलं पर्व जिंकलंय. टीमचं नाव आहे सागर शेठ यादव मित्र समूह कोडोली धनगरवाडी. संघ ठरलाय चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. 2 लाख बाईक आकर्षक ट्रॉफी जिंकली या टीमने. कदमों को रुकना मंजूर न था, राहे और भी तो है, तय करना ही तो क्यों ना हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो है. सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मंत्री शिवेंद्र सिंह राजे चषकाचा सफर जिंकलाय. टीमचं नाव आहे सागर शेठ यादव मित्र समूह कोडोली धनगरवाडी. अभिनंदन. वेल प्लेड. आणि खऱ्या अर्थाने SDPL ही स्पर्धा इथे संपन्न झाली आहे. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार, प्रेक्षक राजांचं मनपूर्वक आभार. जर चुकून कोणाचा सन्मान राहिला असेल तर नक्की दिलगिरी व्यक्त करतो. या फटाक्यांच्या आतिषबाजीसह आजची रात्र ही पूर्णपणे सागर शेठ यादव मित्र समूहाची आहे, कोडोली धनगरवाडीची आहे. SDPLचं पहिलं पर्व या टीमने गाजवली आहे. आजच्या रात्रीतला आणि या SDPLचा खेळ इथे संपला असं जाहीर करतो. त्याचबरोबर रुद्रनील राजे आणि त्याचबरोबर अविनाश कदम आपली सगळ्यांची रजा घेतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय सातारा.